श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या या ब्लॉग्समध्ये. तर मी आहे जयश्री तुमची, आणि आज माझं डेली रुटीनमध्ये होतं वांगं, आलू आणि हरभऱ्याची भाजी. तर या भाजीला मी फोडणी देऊन दिलेली आहे. कोरडीच भाजी होती, मग काय लवकर झाली ती. आणि त्यानंतर मग पोळ्या बनवायला सुरुवात केली. तुमच्याकडे पोळ्या म्हणतात की चपाती म्हणतात, मला कमेंट करून सांगा, कारण आमच्याकडे तर पोळ्याच म्हणतात आणि विदर्भात पण पोळ्याच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता नक्की सांगा. बघू शकता माझी पोळी एकदम झालेली आहे. आणि त्यानंतर मी जेवण वाढून दिलं मिस्टरांना आणि घरातले सर्व कामं आवरून घेतले. झाडू वगैरे लावून घेतला आणि भांडे पण आवरून घेतले. आणि त्यानंतर मग मी आली कपडे धुण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी कपडे पण धुवून घेते. कपडे धुवून झाल्यानंतर मग कपडे वाळत घातले आणि त्यानंतर थोडंसं कामं वगैरे करून घेतली. अजून घरातले ऊन खूप तापत होतं आणि खूप गरमी होत होतं. असं वाटत होतं की परत अंघोळ करून घ्या, पण आता एकदा झाली, म्हटलं आता संध्याकाळी करू. मग घरात आल्यावरती घर पुसून घेतलं आणि सर्व दरवाजे वगैरे बंद करून बसले मग खिडकीजवळ लाईट लावून ब्लाऊज शिवण्यासाठी. हे ब्लाऊज मी अगोदरच कापलेलं होतं, मग स्टिच करायला सोपं होतं, कारण आदल्या दिवशी काटून घेतलं म्हणजे मग सोपं जाते शिवायला. तुम्ही पण एक ब्लाऊज किती दिवस शिवता मला कमेंट करून सांगा. मला तर खूपच आळस येतो मशीनवरती बसण्याचं म्हटलं म्हणजे, कारण एकसारखं कंटिन्यू एकसारखं खालीच बघावं लागते आणि त्यामध्ये जीव नाही म्हणतो बसण्यास. गरमी त्यात खूपच होत असते. तर तुम्ही किती वेळेत एक ब्लाऊज शिवत असता मला सांगा. इच्छा असली तर मी पण एका दिवसामध्ये 2-3 ब्लाऊज शिवून टाकते, आणि नसली तर एकच ब्लाऊज मला 2-3 दिवस जात असते. तर अशा पद्धतीने मी माझं ब्लाऊज शिवत असते. अजून खूप काही करत असते, पण आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच सांगणार आहे. माझं जेवण वगैरे झालं होतं आणि सर्व कामं झाल्यानंतरच बाळांना झोपवूनच मी हे काम करायला बसली होती, कारण वीरू शंभू मला काम करू देत नसतात, तरी पण ते मोबाईलच मागत असतात. आणि हे सर्व स्टिच करून झालं माझं. मी ब्लाऊजला जोडून घेतलं आणि त्यानंतर माझी बॉबिन पण निघून गेली होती खालून अचानकमध्ये. मग ते लावले मी आणि फिटिंग करून घेतली ब्लाऊजची. हे ब्लाऊज होतं आमच्या घरमालकान बाईचं. तर हा होता माझा आजचा ब्लॉग, आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.